गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येतोय माझा? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अमृता, कल्याणी, यश, पवन, महेश, सिद्धी, सार्थक, कल्याणी, सृष्टी, सर्वांना गुड मॉर्निंग. तर या ठिकाणी आपण गुड मॉर्निंग आकांक्षा, प्रतीक्षा, श्रद्धा, समीक्षा, मशिरा, गुड मॉर्निंग, समीक्षा, कल्याणी, सार्थक, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. या ठिकाणी मग आपण आपला मॅट्रायसिस हा चॅप्टर आपण या ठिकाणी आज कंटिन्यू करूया. काल आपण प्रॉब्लेम नंबर 22 पर्यंत पोहोचलो होतो आणि आज आपण प्रॉब्लेम नंबर 23 ह्या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 23 तुमच्या समोर आहे. इफ ए अँड बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस. नॉन सिंग्युलर मॅट्रायसेसचा अर्थ त्यांचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. इफ ए अँड बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर 2 ऑर्डर 2 म्हणजे 2/2 सच दॅट ए बी इन्व्हर्स इक्वल टू दिले बघा 1/6 है ना. 1/6 दिले बघा. 1/6 -7 -3 2 3. ए इन्व्हर्स पण दिलाय बघा. ए इन्व्हर्स पण या ठिकाणी दिलेला आहे. मग ए इन्व्हर्स दिलेला आहे बघा. ए इन्व्हर्स किती दिलेला आहे? ए इन्व्हर्स दिलेला आहे बघा 1/3 4 3 -1 0. ए बी इन्व्हर्स दिलेला आहे आणि ए इन्व्हर्स दिलेला आहे आणि आपल्याला विचारत आहे बी इन्व्हर्स. फाइंड बी इन्व्हर्स. मग आता बी इन्व्हर्स आपल्याला फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सर्वप्रथम जी कंडिशन त्यांनी दिलेली आहे ना, ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे आणि ए इन्व्हर्स दिलेला आहे, यांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे है ना. त्यासाठी पहिले मी या ठिकाणी ए इन्व्हर्स जे दिले आहे ते आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. सो लेट्स कन्सिडर ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स इज इक्वल टू दिले बघा 1/3 आणि या ठिकाणी बघा 4 3 -1 0. पण या ए इन्व्हर्सवरनं आपल्याला इन्व्हर्सची गरज आहे. इन्व्हर्स फाइंड करावं लागेल. ए इन्व्हर्सचा जर आपण इन्व्हर्स फाइंड केला तर आपल्याला ए मॅट्रिक्स भेटेल आणि तो ए मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आणि जसं ए इन्व्हर्सच्या फॉर्म्युलेमध्ये येतं बघा 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट. 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट. तसं ए इन्व्हर्सच्या इन्व्हर्समध्ये आपल्याला
डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स लागणार आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स आणि शॉर्टकट फॉर्म्युले जे आपण घेतलेले आहेत त्या शॉर्टकट फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होतं आपण डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए, आणि हा जो बघा 1/3 हा आहे तो डिटर्मिनंट ऑफ ए. सो या ठिकाणी लक्षात आलं डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू आपल्याला भेटलेलं आहे 1/3. आणि मग दज आपण या ठिकाणी बघा ए इज इक्वल टू काय, ए इनवर्सचा इनवर्स इज इक्वल टू 1 हा डिटर्मिनंट 1 डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इंटू ब्रॅकेट हा जो 1/3 आहे तो ॲज इट इज राहणार. आणि पुन्हा आपल्याला याचं आपल्याला करावं लागेल ॲडजॉईंट, म्हणजे डायगोनल आपण करणार इंटरचेंज आणि नॉन डायगोनल करणार निगेटिव्ह. मग लक्षात आलं हा 3 आणि हा 3 झाला कॅन्सल, म्हणजे लक्षात आलं आपल्याला भेटला मॅट्रिक्स ए. व्हॉट इज दॅट मॅट्रिक्स ए? मॅट्रिक्स ए आपल्याला भेटतं बघा 0 -3 1 4. 0 -3 1 4 आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. नाव आपल्याला या ठिकाणी हे पण दिले बघा ए इंटू बी इनवर्स. ए इंटू बी इनवर्स इज इक्वल टू 1/6 -7 -3 2 आणि 3. पण आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे ए इंटू बी इनवर्स इक्वल टू काय आहे, बी इनवर्स इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 1/6m -7 -3 2 3. आणि आपल्याकडे या ठिकाणी स्टँडर्ड रिझल्ट आहे बघा, हा ए इनवर्स जर तिकडे गेला तर तो ए होणार है ना, म्हणजे ए इनवर्सचा इनवर्स होणार, बट तो राईट हँड साईडला आहे त्याचा राईट हँड साईडला जाणार. सो देअरफॉर या ठिकाणी आपण म्हणतो बघा बी इनवर्स इज इक्वल टू 1/6 इंटू -7 -3 2 3 आणि इंटू ए इनवर्सचा इनवर्स येणार आहे तो ए, आणि तो ए आपण या ठिकाणी फाइंड केलेला आहे बघा. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन आपण त्याला तिकडे शिफ्ट करत आहोत. सो 1/6 -7 -3 2 3 आणि इंटू तो ए मॅट्रिक्स आपण घेतो बघा काय आहे 0 -3 1 4. आणि सिम्पली या ठिकाणी आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं आहे. मग याचं जर आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं तर काय येतं बघा 1/6 इंटू ब्रॅकेट बघा मल्टिप्लिकेशन -7 इंटू 0 0 -3 इथं आलं बघा -3. त्यानंतर बघा मायनस मायनस है ना, फर्स्ट रो सेकंड कॉलम आता मायनस मायनस प्लस 7 3 जा 21 21 -12 21 -12 करतो आपण बघा 21 -12 21 -12 केलं तर काय येईल बघा बरं येस 21 -12 इट इज 9. मग या ठिकाणी 9 येणार बघा. त्यानंतर या ठिकाणी आता सेकंड रो फर्स्ट कॉलम बघा 2 इंटू 0 आणि 3 1 जा 3 -6 प्लस 12 12 -6 इज 6. आणि लक्षात आलं या पूर्ण याच्यामधनं जर आपण 3 कॉमन घेतला तर इथे येणार बघा 3/6 इंटू मग इथं काय येतं बघा -1 3 1 2 आणि मग शेवटी लक्षात आलं का 3/6 इज 1/2 1/2 इंटू ब्रॅकेट -1 3 1 2 -1 3 1 2 अँड इट इज गिवन इन ऑप्शन सी. सो या ठिकाणी है ना बरेच विद्यार्थ्यांना यश कायस्थ असेल, अमृता, श्रद्धा, पूजा है ना, व्हेरी गुड, समीक्षा, निरंजन, हर्षदा, कार्तिकी, सृष्टी साठे, समर्थ, अगेन अमृता वाडकर, ईश्वरी, पवन वाळके, आकांक्षा, ऋषिकेश रहाणे, आरती, सर्वांना सी ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रॉब्लेम मला वाटतं समजलेला असेल है ना. पहिलं आपण काय केलं, ए इनवर्स दिलेला आहे त्याच्यावरून त्याचा डिटर्मिनंट फाइंड केला. फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए, हा होता तो डिटर्मिनंट ऑफ ए. मग ए इज इक्वल टू काय बघा ए इनवर्स ए आहे. मग लक्षात आलं तो 1 डिटर्मिनंट ऑफ इंटू त्याचा ॲडजॉईंट, बाहेरचा तो स्केलर ॲज इट इज राहतो त्याचा ॲडजॉईंट घेतोय 3 3 कॅन्सल झाला, हा आला तो ए. हा ए आल्यानंतर आपण आलो दुसऱ्या कंडिशनकडे, त्यावरनं आपण बघितलं ए इंटू बी इनवर्स इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स 1/6 इंटू.
सो लक्षात आलं बी इनवर्स इक्वल टू हा ए इनवर्स राईट हँड साईडला गेला आहे ए मॅट्रिक्स पुट केला, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 3 कॉमन काढला आणि फायनल आन्सर पर्यंत आलो है ना. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 23 आपला या ठिकाणी झालेला आहे. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 24. आणि हा जो क्वेश्चन नंबर 24 आहे या टाईपचा काल सुद्धा आपण घेतलेला होता. काल पण आपण या टाईपचा क्वेश्चन घेतलेला होता. सो लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 24. काय दिलं बघा, मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दिलंय अँड इक्वेशन दिली बघा a - 3i इंटू a - 5i इक्वल टू 0. आणि आपल्याला ते विचारताय ते व्हॅल्यू ऑफ 15/8 a इनवर्स. कसली व्हॅल्यू विचारताय, 15/8 a इनवर्स इज इक्वल टू. मग या ठिकाणी बघा जी कंडिशन आपल्याला दिलेली आहे ती कंडिशन आपण या ठिकाणी घेतो बघा, a - 3i इंटू a - 5i is equal to 0. a - 3i into a - 5i equal to 0. Let's perform multiplication. या ठिकाणी जर आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म केला तर a into a is a square minus 5a into i minus 3a into i minus minus plus 3 5s are 15 I into I square is I, it is equal to 0. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, a square minus 5a minus 3a becomes minus 8a आणि plus 15i is equal to 0. आपल्याला त्यांनी a इनवर्स विचारलाय म्हणून आपण काय करतो या ठिकाणी मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाय इक्वेशन बाय a inverse. Multiply equation by a inverse. So it can be written as a square into a inverse minus 8 a into a inverse plus 15 a into I or a inverse into I equal to 0. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल a square into a inverse is a into a inverse is I and a inverse into I is a inverse. So या ठिकाणी आपण लिहितो बघा a minus 8i प्लस 15 a इनवर्स इज इक्वल टू 0. आपल्याला a इनवर्स पाहिजे है ना, ही कंडिशन तयार करायची आपल्याला. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण 15 a इनवर्स आपण इकडेच ठेवतोय आणि ह्या दोन्ही टर्म तिकडे नेतोय. सो इट कॅन बी रिटर्न ॲज 8i मायनस a. आणि लक्षात आलं आपल्याला 15/8 पाहिजे. 15/8 पाहिजे. सो डिवाइड बाय 8 केलं इक्वेशनला. सो 15/8 a इनवर्स is equal to 8/8 is I minus 1/8 into a. and so लक्षात आलं या ठिकाणी 15/8 this condition is given in option C. So C is the correct option of problem number 24. Yes, Akanksha Chavan, ऋषिकेश, भावेश आढाव, अक्षय. ऑप्शन सी श्रद्धा सिद्धी, व्हेरी गुड. ऋतुजा, देवयानी, अमृता, साक्षी, प्रतीक्षा, व्हेरी गुड. ऋतुजा, पवन वाळके, सृष्टी, ईश्वरी, कार्तिकी म्हणते सर काल 11 क्वेश्चन झाले होते ना. काल किती क्वेश्चन झाले होते चॅटबॉक्समध्ये सांगा बरं मला प्लीज. काल आपण किती क्वेश्चन घेतले. येस, चॅटबॉक्समध्ये टाईप करा. 11 झाले होते. ओके ठीक आहे, काही अडचण नाही. सो आपण मागे जाऊ. तरी हे 2 प्रॉब्लेम या ठिकाणी लक्षात ठेवा. आपण या ठिकाणी मागे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 12. ओके, लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 12. काही हरकत नाही. 20 म्हणताय काही विद्यार्थी, 20 म्हणताय काही 11 म्हणताय. ठीक आहे. ओके, सो या ठिकाणी बघा मॅट्रिक्स ए दिलेला आहे आपल्याला a⁴ या ठिकाणी आणि ते म्हणताय a11 इज इक्वल टू 109 दिलेला आहे. या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 12 कडे चाललोय बघा. प्रॉब्लेम नंबर 12 मध्ये
आपल्याला या ठिकाणी काय करायचं आता ए वरनं ए स्क्वेअरवरनं a⁴ फाइंड करायचं आहे आणि a⁴ मध्ये है ना जी इक्वेशन असणार आहे 1 ही 109 आहे. a11 जे आहे ते 109 असणार आहे. सो या ठिकाणी बघा या ठिकाणी मॅट्रिक्स ए जो आहे तो मॅट्रिक्स ए आपण या ठिकाणी घेतोय दॅट इज x1 1 0 x1 1 0 आणि मग लक्षात आलं यावरनं आपण फाइंड करतो a स्क्वेअर इज इक्वल टू x1 1 0 इंटू x1 1 0 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला a स्क्वेअर भेटणार आहे. बघा x इंटू x इज x स्क्वेअर x स्क्वेअर आणि प्लस 1 त्यानंतर x इंटू 1 इज x 1 इंटू 0 इज 0 1 इंटू x इज x प्लस 0 1 इंटू 1 इज 1 हा झाला a स्क्वेअर. आता आपण फाइंड करू a⁴ इज a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. सो इट विल बी इक्वल टू बघा x स्क्वेअर प्लस 1 x 1 इंटू अगेन x स्क्वेअर प्लस 1 x 1. सो लक्षात आलं या ठिकाणी बघा अगेन वी आर गोइंग टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतो. बघा तुमच्या लक्षात आलं असेल x स्क्वेअर प्लस 1 इंटू x स्क्वेअर प्लस 1 इज x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस या ठिकाणी येतं आहे x स्क्वेअर. त्यानंतर बघा x इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस x येतं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी पण येतं बघा x इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस x आणि त्यानंतर येतं बघा x इंटू x स्क्वेअर प्लस 1 या ठिकाणी येतं x स्क्वेअर प्लस 1. अशा प्रकारे आपण a⁴ पर्यंत आपण पोहोचलोय है ना. हा झाला a⁴ मॅट्रिक्स आणि ह्या a⁴ मॅट्रिक्सचा जो इलिमेंट आहे बघा a⁴ मॅट्रिक्समध्ये आहे ना a⁴ मॅट्रिक्समध्ये जो a11 इलिमेंट आहे त्याची व्हॅल्यू किती दिलेली त्यांनी 109 दिलेली आहे. मग याचा अर्थ काय झाला आहे है ना का बट या ठिकाणी बघा बट a11 is equal to given as 109. What is that a11? It is equal to x square है ना. therefore लक्षात आलं बघा x square plus 1 whole bracket square plus x square is equal to 109 आपल्याला भेटलेला आहे है ना. या ठिकाणी आपण जर सिम्प्लिफाय केलं व्यवस्थित तर आपल्याला x ची व्हॅल्यू पर्यंत जायचं आहे. आपल्याला वी आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. कसली व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी बघा x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस x स्क्वेअर येते लक्षात. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित जर थोडंसं ॲडजस्टमेंट केलं है ना जर याला सॉल्व केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं तरी आपल्याला आन्सर भेटणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं सॉल्व करा किंवा ॲडजस्टमेंट मेथडने सॉल्व करा. मी थोडंसं ॲडजस्टमेंट करून दाखवतो बघा है ना. या ठिकाणी मी याला असं लिहू का बघा 100 प्लस 9 बघा म्हणजे x स्क्वेअरची व्हॅल्यू जर आपण 9 घेतली x स्क्वेअरची व्हॅल्यू जर 9 घेतली तर 9 प्लस 1 10 येतं. मग 10 स्क्वेअर 100 येत आहे. येतं लक्षात. म्हणजे या ठिकाणी जर लक्षात आलं असेल तुमच्या बघा का x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू इथं आपण कसं लिहू शकतोय 9 प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस 9 and this implies that x square is equal to 9 and therefore what we get value of x we get as 3 येते लक्षात. मग या ठिकाणी काय म्हणताय बघा x is a real number which is positive म्हणून या ठिकाणी -3 नाही घेतलाय आपण +3 घेतलाय आणि मग लक्षात आलं का x is equal to 3 आपण जर या ठिकाणी मॅट्रिक्स ए मध्ये टाकलं या ठिकाणी मॅट्रिक्स ए बघा तर मॅट्रिक्स ए आपल्याला भेटेल पण आपल्याला ए नको आहे आपल्याला a⁴ पाहिजे. का बरं तर a⁴ चा इन्व्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. सो देअरफॉर a⁴ आपण मॅट्रिक्स फाइंड करतोय जो आपण या ठिकाणी फाइंड केलेला आहे बघा है ना. लेट्स पुट द व्हॅल्यू ऑफ है ना. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आता a⁴ आपल्याला फाइंड करायचं आहे की ज्याचा पहिला एलिमेंट ऑलरेडी दिलेला आहे 109. मग या ठिकाणी किती आलं बघा 109 ऑलरेडी आहे. मग इथं बघा x इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 प्लस x बरोबर. मग x स्क्वेअर प्लस 1 किती आहे 100. मग लक्षात आलं समजतंय सर्वांना. x स्क्वेअर प्लस 1 x ची व्हॅल्यू किती आहे 3 स्क्वेअर 9 प्लस 1 10 10 3 जा 30 प्लस 3 इज 33. मग या ठिकाणी लक्षात आलं हा तो 33 आलेला आहे. इथं पण बघितलं तर बघा सेम आहे. येते लक्षात
याचा अर्थ इथं पण आपल्याला एलिमेंट काय असणार आहे, तो 33च असणार आहे. इथं एक्स स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 आणि 9 + 1 आलेला आहे 10. हा आला आपल्याला a⁴ आणि आपल्या शॉर्टकट मेथडने a⁴ चा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. त्यासाठी लागेल डिटर्मिनंट ऑफ a⁴. मग डिटर्मिनंट ऑफ a⁴ आपण फाइंड करत आहोत. डिटर्मिनंट ऑफ a⁴ काय येणार बघा, 109 × 10 इज 1090 मायनस 33 × 33 करा, 33 × 33 बघा, 3 3 9, 3 3 9, 3 3 9, 3 3 9, 9 आणि इट इज इथं 1089 आणि सो लक्षात आलं डिटर्मिनंट इज इक्वल टू 1 आलेला आहे. आणि दस या ठिकाणी आपण फाइंड करतोय. फायनल आन्सरकडे चाललो. a⁴ इन्व्हर्स इज इक्वल टू 1/1 आणि त्याचा आपण करतोय ॲडजॉइंट. या डायगोनलचे एलिमेंट करतोय इंटरचेंज, डायगोनलचे एलिमेंट करतोय इंटरचेंज, नॉन डायगोनलचे एलिमेंट करतोय निगेटिव्ह. -33 - 33 आणि दस आपल्याला a⁴ इन्व्हर्स इज इक्वल टू आलेला आहे बघा 10 - 33 - 33 आणि 109. आणि लक्षात आलं दिस इज गिवन इन ऑप्शन डी. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 12. येस, बरेच विद्यार्थ्यांनी फटाफटमध्ये माझ्याबरोबर म्हणण्यापेक्षा माझ्या अगोदर सॉल्व करून ॲन्सर पण दिलेला आहे बघा, है ना. देवयानी खेडकर, पवन, श्रेया, है ना. चॅटबॉक्स खूप फास्ट पळत आहे, त्याच्यामुळे सर्वांचे नावं मी वाचू शकत नाही आहे, है ना. समर्थ, प्रतीक, ऋतुजा, प्रतीक्षा, अमृता, व्हेरी गुड. मयूर, है ना. या ठिकाणी बघा आरती आली, आरती है ना, प्रतीक्षा काळे. या ठिकाणी सर्वांचं ऑप्शन डी आलेला आहे. याचा अर्थ प्रॉब्लेम नंबर 12 सर्वांना समजलेला आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन नंतर दिलेला कन्सेप्ट हा एलिमेंट जो आहे तो 109 आहे, है ना. त्याच्यावरनं आपण इथं ॲडजस्टमेंट मेथडनी फाइंड केलं बघा. तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशननी पण सॉल्व करू शकता. आणि महत्त्वाची व्हॅल्यू दिली का एक्स इज पॉझिटिव्ह रिअल नंबर, त्याच्यामुळे +3 घेतला. मग a⁴ फाइंड केला आणि a इन्व्हर्स फाइंड केला. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 13. प्रॉब्लेम नंबर 13 काय बघा, या ठिकाणी वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 13 फॉर द मॅट्रिक्स A 2 0 -1 3 1 2 -1 1 2 द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करायचा आहे, बरोबर. मग त्यासाठी आपण काय करू बघा, आपण ह्या दिलेल्या मॅट्रिक्सवरनं पहिले आपण मायनर मॅट्रिक्स तयार करू, बरोबर. आणि लक्षात आलं मायनर मॅट्रिक्समध्ये या ठिकाणी आपल्याला 4 एलिमेंट असतात, है ना. 4 एलिमेंट बघा, 1 2 3 आणि 4. या 4 एलिमेंटचे मायनर फाइंड करताना जे व्हॅल्यू येईल, है ना, ती व्हॅल्यू कोफॅक्टरकडे जाताना निगेटिव्ह होणार आहे, है ना. मायनर टू कोफॅक्टरकडे जाताना निगेटिव्ह होणार आहे, मायनस होणार आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी का आपण आता मायनरच फाइंड करणार आहोत, बट लिहिणार आहोत कोफॅक्टर मॅट्रिक्स बघा. मायनर फाइंड करणार आहोत, कोफॅक्टर लिहिणार आहोत बघा. सो सुरुवातीला आपण या ठिकाणी लक्षात तुमच्या आलं असेल आता मायनर फाइंड करायचे आपल्याला, है ना. सो 2चा मायनर फाइंड करताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला आहे, काय राहिलं बघा 2 × 0 0 - 0 इज 0, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला मी या ठिकाणी पर्पजली ह्या लाईन्स ड्रॉ करतोय, त्यांनी काय होईल तुम्हाला का ते कॉलम इलिमिनेट होतोय, म्हणजे उरलेले 4 एलिमेंटचं फटाफट डिटरमिन यायला सोपं जाईल. 3 2 6 मायनस ऑफ मायनस +2 6 + 2 इज 8 6 + 2 इज 8. बट मायनर टू कोफॅक्टरकडे जाताना इथं मायनस होणार आहे, है ना. सेकंड एलिमेंट 1 2 1 + 2 3 असल्यामुळे ऑड असल्यामुळे ते मायनस होत आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी आता आपण बघा याचं मायनर फाइंड करत आहोत. सो लक्षात आलं 3 1 3 3 + 1 आलेला आहे 4. सो फर्स्ट रो आली बघा 0 - 8 4 0 - 8 4 0 - 8 4 चारही ऑप्शनमध्ये आहे. याच्यातनं आपल्याला ऑप्शन कळलेलं नाही आहे. मग या ठिकाणी आपण काय करतोय, आता आपण सेकंड रोचे आपण या ठिकाणी मायनर फाइंड करायचे. मग सेकंड रो फर्स्ट कॉलम आपण येऊ बघा 0 × 2 इज 0 मायनस ऑफ मायनस +1 मायनर 1 येतोय, पण कोफॅक्टरकडे जाताना याची बदलणार साईन. मग बघा -1 -1 -1. आता सी ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट झालाय, सी असू शकत नाहीये. मग या ठिकाणी लक्षात आलं. आता आपण घेतोय, है ना, आता आपण घेत आहोत 2 2 एलिमेंटचं मायनर. लक्षात आलं बघा 2 2 4
4 - 1 इज 3. 4 - 1 इज 3 आहे, 3 इकडं आहे, 3 तिकडे पण आहे. याचा अर्थ आता या ठिकाणी आपल्याला पुढच्या मायनरकडे जावं लागेल आणि पुढचा मायनर जो आहे हा 2 3 एलिमेंटचा मायनर आहे. बघा 2 × 1 = 2, 2 - 0 = 2, मायनर 2 आलेला आहे. बट को फॅक्टरकडे जाताना त्याची बदलणार आहे साईन. मग लक्षात आलं -2 आलेला आहे. याचा अर्थ ऑप्शन ए कॅन्सल झाला आहे, ऑप्शन डी पण कॅन्सल झालेला आहे आणि पुढे न जाता कन्फर्म या ठिकाणी आपण सांगू शकतो का बी इज द करेक्ट ऑप्शन. बी इज द करेक्ट ऑप्शन. अँड या ठिकाणी बघा आपल्याला पूर्ण न सॉल्व करता, व्हेरी गुड, पूर्ण न सॉल्व करता या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे बी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्व विद्यार्थी देवयानी, सार्थक, अमृता, श्रेया, पूजा, देवयानी खेडकर, ऋतुजा, प्रतीक्षा, सार्थक, प्रतीक महाले, सार्थक जाधव, व्हेरी गुड. पूजा, यश कायस्थ, कृष्णा भुजाडे, यश कायस्थ म्हणतायत बी ऑप्शन बरोबर आहे. प्रतीक्षा काळे, सार्थक जाधव, कार्तिकी बनकर, सृष्टी साठे, म्हणजे सर्वांना आपण बी ऑप्शन. लक्षात घ्या अजून थर्ड रोचे मायनर आपण फाईंड नव्हते केलेले, पण तरी पण तुम्हाला ऑप्शनपर्यंत या ठिकाणी जाता आलं आहे. या ठिकाणी मग लक्षात आलं. राधिका जाधव म्हणतायत, आदित्य भोसले म्हणतायत बी इज द करेक्ट ऑप्शन. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14. प्रॉब्लेम नंबर 14 बघा काय म्हणतायत है ना. या ठिकाणी मॅट्रिक्स दिलेला आहे, हे को फॅक्टर्स आहेत आणि हे इलिमेंट काय आहेत, त्या मॅट्रिक्सचे इलिमेंट आहेत. ते म्हणतात बघा या ठिकाणी स्टँडर्ड रिझल्ट आहे बघा या ठिकाणी है ना. काय, द प्रोडक्ट ऑफ इलिमेंट अँड इट्स को फॅक्टर है ना. द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ इलिमेंट अँड इट्स को फॅक्टर इज ऑलवेज इक्वल टू डिटर्मिनंट है ना. MST-CET 2025चा क्वेश्चन आहे है ना. 2025चा क्वेश्चन आहे बघा. पवन वाळकेचा ऑप्शन पण आलेला आहे है ना. पवनने ऑप्शन पण सांगितलेला आहे. इट इज डिटर्मिनंट ऑफ ए. मग डिटर्मिनंट कसं घेणार बघा. या ठिकाणी आपण घेतोय कॉस थीटा इंटू ब्रॅकेट बघा. कॉस थीटा इंटू 1 इज कॉस थीटा -0 बरोबर. त्यानंतर सेकंड बघा मायनस साइन थीटा इंटू ब्रॅकेट मायनस साइन थीटा इंटू 1 इज मायनस साइन थीटा -0 आणि तिसरा एलिमेंट 0 आहे. सो लक्षात आलं या ठिकाणी बघा कॉस थीटा -0 इज कॉस थीटा. कॉस इंटू कॉस इज कॉस स्क्वेअर थीटा. मायनस मायनस झाला प्लस साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज 1 अँड 1 इज गिवन इन ऑप्शन ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1414 है ना. करेक्ट ऑप्शन ए आहे. श्रेयस, पवन, भावेश अडाव, सिद्धी, सृष्टी साठे, कल्याणी राहणे, कल्याणी या ठिकाणी बघा. तन्मय, देवयानी सुतवणे, वेदांग, सर्वेश वागचौरे, अक्षय, पृथ्वीराज शिंदे है ना. पृथ्वीराज शिंदे स्माइलिंग बॉय पण म्हणतोय ए ऑप्शन. अमृता व्हेरी गुड. प्रतीक्षा, साक्षी, सार्थक, सृष्टी, महेश जगताप पण म्हणताय ए ऑप्शन व्हेरी गुड. पूजा, अमृता, सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह आहे. याचा अर्थ हा प्रॉब्लेम सर्वांना समजताय है ना. व्हेरी गुड. यश कायस्थ म्हणताय 1 इज करेक्ट. यस. राधिका जाधव म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम नंबर 15 काय दिलेलं आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 15 मध्ये द थर्ड एलिमेंट इन सेकंड रो. थर्ड एलिमेंट इन सेकंड रो ऑफ ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए विच इज 3/3 वेर AIJ दिले त्याने. AIJ बघा है ना. अगेन MST-CET 2025चा क्वेश्चन आहे. या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी काय दिलं बघा. तो जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर दिलेली आहे. इट इज AIJ 3/3. AIJ 3/3 आहे. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी तो मॅट्रिक्स कसा आहे बघा. A11, A12, A13 बरोबर. A21, A22, A23, A31, A32, A33 असा तो मॅट्रिक्स आहे 3/3चा. पण आपल्याला काय म्हणता बघा थर्ड एलिमेंट इन सेकंड रो. थर्ड एलिमेंट इन सेकंड रो म्हणजे काय A23. थर्ड एलिमेंट इन सेकंड रो म्हणजे काय A23 आणि आपल्याला A23 जो एलिमेंट आहे तो कशातला आहे पण ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मधला बघा. इथं ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आहे. याचा अर्थ तो काय आहे इनवर्स मधला A23 आहे. म्हणजे A23 साठी आपल्याला 3-2 फाइंड करावं लागेल है ना. 3-2चं म्हणजे या ठिकाणी आपल्याला A32 फाइंड करावं लागणार आहे है ना. डायरेक्ट ॲडजॉइंटचं आपल्याला डिटर्मिनंट नाही घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे लक्षात आलं की आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला.
B32 इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. पण आपल्याला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए नको आहे, तो बाहेर राहणार आहे. कारण फॉर्म्युला काय असतो बघा, फॉर्म्युला असतो ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. मग या ठिकाणी ते ॲडजॉइंट ऑफ एचं म्हणताय, इनवर्सचं नाही सांगत आहे. याचा अर्थ हा जो 1 अपॉन डिटर्मिनंट आहे तो आपल्याला कन्सिडर नाही करायचा, डायरेक्ट ॲडजॉइंट ऑफ एचं घ्यायचं आहे. आपल्याला पाहिजे A32 इलिमेंट, आणि इथं काय येणार कॅपिटल ए है ना, थर्ड इलिमेंट ऑफ सेकंड रो कोणाचा, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सचा. म्हणजे आपल्याला पाहिजे B32, त्यासाठी आपल्याला मायनर कोणाचा लागेल, A32 चा लागेल. मग लक्षात आलं बघा, इट इज इक्वल टू 3 + 2 इज 5 ऑड नंबर, ऑड नंबर असल्यामुळे मायनस साईन, ऑड नंबर असल्यामुळे मायनस साईन. आणि मग लक्षात आलं आपल्याला फाईंड करायचं आहे आता M32 है ना, M32 फाईंड करायचं आहे. म्हणजे लक्षात आलं का M32 है ना, M23 मायनर ऑफ 23, मायनर ऑफ 23 फाईंड करण्यासाठी बघा आपल्याला 4 इलिमेंट लागतील, 1 2 3 4, बरोबर. हे 4 इलिमेंट आपल्याला लागणार आहे, आणि 4 इलिमेंट आपण पहिले फाइंड करून घेणार आहोत. येते लक्षात. मग या ठिकाणी आपण फाइंड करतो बघा A11 साठी त्यांनी इक्वेशन दिलेले आहे 2i + j, 2i, सो 2 × 1 + j इज 1, 2 1 जा 2, 2 + 1 3, हा इलिमेंट आला 3. 1 2 फाइंड करू आपण बघा, A12 इज इक्वल टू 2 × 1 + 2, 2 2 जा है ना, 2 + 1 2, 2 + 2 इज 4. त्यानंतर आपल्याला लागणार आहे A31 इज इक्वल टू 2 × 3 + 1 इज इक्वल टू 7, आणि A32 इज इक्वल टू 2 × 3 + 2, 6 + 2 इज 8. येते लक्षात. म्हणजे हा आपल्याला मॅट्रिक्स भेटतोय है ना, हा मॅट्रिक्स भेटतोय. पण मला असं वाटतं हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा पण पूर्ण मॅट्रिक्सच फाइंड करू, म्हणजे त्याने आपली प्रॅक्टिस होईल है ना, आपली प्रॅक्टिस होईल. म्हणून मी काय करतोय, आपण पहिले पूर्ण मॅट्रिक्सच तयार करून घेऊया है ना. या ठिकाणी बघा त्यांनी AIJ दिलाय, AIJ इज इक्वल टू 2i + j है ना. मग आपण या ठिकाणी मॅट्रिक्स ए तयार करू फटाफटमध्ये. मॅट्रिक्स ए तयार करू बघा. पोझिशन आहे A11 है ना, A11 A12 A13, A21 A22 A23 आपण शॉर्टकटनी करू शकत होतो, बट प्रॅक्टिस आपण करतोय या ठिकाणी, आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण काय करू, पूर्ण हा मॅट्रिक्सच फाइंड करून घेऊ. म्हणजे जर त्या टाईपचा प्रॉब्लेम आला तर तो सुद्धा आपण या प्रॉब्लेमच्या माध्यमातून कव्हर करून घेत आहोत. सो A इज इक्वल टू बघा, आता A11 बघा, इथं 1 1 पुट केलं तर 2 1 जा 2, 2 + 1, 2 + 1 इज 3. मग या ठिकाणी तो पहिला इलिमेंट आला 3. 1 2 बघा, 2 1 जा 2, 2 + 2 इज 4 है ना. 1 3 बघा, 2 1 जा 2, 2 + 3 इज 5, पहिली रो आली. सेकंड रो बघा, 2 2 जा 4, 4 + 1 इज 5. या ठिकाणी बघा 2 2 जा 4, 4 + 2 इज 6. या ठिकाणी लक्षात आलं असेल बघा, 2 2 जा 4, 4 + 3 इज 7. बघा 3 2 जा 6, 6 + 1 7, 3 2 जा 6, 6 + 2 इज 8 है ना. या ठिकाणी बघा 3 2 जा 6, 6 + 3 इज 9. येते लक्षात. आणि मग आता आपल्याला काय पाहिजे है ना, आपल्याला पाहिजे सेकंड रो इलिमेंट इन थर्ड इलिमेंट इन सेकंड रो ऑफ ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आणि आपल्याला माहिती मायनर टू ॲडजॉइंट जाताना आपण काय करतो, रोला कॉलम मध्ये टाकतो. म्हणजे आपल्याला तो इलिमेंट पाहिजे, कोणता इलिमेंट पाहिजे, B32 बरोबर ना. बघा सेकंड रो थर्ड इलिमेंट है ना, 2 3 B23 पाहिजे आपल्याला. आणि B23 साठी बघा, B23 साठी आपण तो डिटर्मिनंट जो आहे तो अवॉइड करतोय, आणि आपल्याला लागणार आहे A32 चा मायनर. मग 32च्या मायनर साठी बघा या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आणि मग लक्षात आलं बघा, 3 7 जा 21, 3 7 जा 21 -5 5 जा 25, हा मायनर झाला. पण लक्षात आलं 3 + 2 इज 5, 5 इज ऑड नंबर, इथं मायनस येत आहे. सो लक्षात आलं बघा, 21 - 25 इज -4, आणि मायनस ऑफ मायनस बिकम्स +4, and +4 is given in option C. +4 is given in option C है ना. या ठिकाणी बघा काही जण म्हणताय -4, काय म्हणताय F, काय म्हणताय D, काय म्हणताय C है ना. F ऑप्शन कुठून आलं मला तर कळत नाहीये.
है ना, पण -4 पण नाही आहे. करेक्ट ऑप्शन इज +4 अँड +4 इज गिवन इन ऑप्शन सी. +4 इज गिवन इन ऑप्शन सी. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. मिस्टेक होऊ नये म्हणून आपण पहिले मॅट्रिक्स तयार केला आणि मग तो इलिमेंट आपण फाइंड केला या ठिकाणी. व्हेरी गुड. या ठिकाणी बघा देवयानी, पवन, समर्थ, यश, पूजा, साक्षी, अक्षय, कार्तिकी, है ना, प्रतीक महाले असेल, आदित्य भोसले असतील, प्रतीक्षा काळे असेल, सार्थक जाधव, आदित्य, सार्थक, यश, सगळे 4 म्हणताय. व्हेरी गुड. सो सर्वांचं या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 15चा आन्सर आलेला आहे सी. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 16. प्रॉब्लेम नंबर 16 बघा काय आहे ते म्हणतं ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू ए रेस टू टी. आणि आपल्याला पाहिजे व्हॅल्यू ऑफ 5a प्लस बी. है ना, कसली व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? 5a प्लस बी. त्यासाठी आपण बघा मॅट्रिक्स ए या ठिकाणी कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर मॅट्रिक्स ए. इट इज 5a मायनस बी 3 आणि 2. 5a मायनस बी 3 आणि 2. मग याचं आपण काय करू? पहिले ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड करू आणि ट्रान्सपोज फाइंड करू. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, ॲडजॉइंट ऑफ ए साठी आपण काय करतो? ॲडजॉइंट ऑफ ए साठी आपण डायगोनलचे इलिमेंट इंटरचेंज करतो, नॉन डायगोनलला निगेटिव्ह करतो. बरोबर. त्याचप्रमाणे ए रेस टू टी साठी आपण काय करतो? आपण रो उचलतो आणि आपण कॉलममध्ये टाकतो. बघा 5a मायनस बी 3 2 है ना, हे 3 मॅट्रिक्स आपल्याला भेटलेले आहे. बट या ठिकाणी ते काय सांगता बघा, कंडिशन काय देत आहेत? ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू ए रेस टू टी. ए इंटू ए रेस टू टी म्हणताय आणि आपल्याला 5a प्लस बीची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड करायची आहे. है ना, या माध्यमातून आपण है ना मल्टिप्लिकेशनची पण आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस होईल. बघा या ठिकाणी बघा 5a मायनस बी 3 2. 5a मायनस बी 3 2 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए आहे बघा 2b मायनस 3 5a इज इक्वल टू ए. ए काय बघा 5a मायनस बी 3 2 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए आपण इथं फाइंड केलं बघा काय आहे 5a 3 मायनस बी आणि 2. है ना, या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पण करू शकत होते, बट आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशनची पण प्रॅक्टिस आपण या प्रॉब्लेमच्या माध्यमातून करून घेऊ. मग या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतो. बघा 5a इंटू 2. 5 2 जा 10a. 5 2 जा 10a मायनस मायनस प्लस है ना प्लस 3b आणि काय आलं 10a प्लस 3b आलंय. या ठिकाणी बघा 5ab आणि मायनस 5ab इज 0. या ठिकाणी बघा 3 2 जा 6 मायनस 6 इज 0. या ठिकाणी आलं बघा 3b प्लस 10a म्हणजे 10a प्लस 3b आलेला आहे. या ठिकाणी इज इक्वल टू इथे मल्टिप्लिकेशन करतोय 5a इंटू 5a 5 5 जा 25a स्क्वेअर मायनस 2b है ना 25a स्क्वेअर मायनस बी इंटू बी स्क्वेअर होणार आहे. है ना, या ठिकाणी बघा मायनस बी इंटू मायनस बी होणार प्लस है ना मायनस मायनस झाला प्लस बी इंटू बी इज बी स्क्वेअर. सो 5 3 जा 15a बघा 5 3 जा 15 है ना 5 3 जा 15a आणि मायनस 2b 15a मायनस 2b आलाय. आता इथे बघा 5 3 जा 15a मायनस 2b आलेला आहे. येते लक्षात. आणि शेवटचं एलिमेंट काय होतं बघा 3 3 जा 9 9 प्लस 4 इज 13. 9 प्लस 4 इज 13. आणि मग या ठिकाणी लक्षात आलंय बाय इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्स. बाय इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्स काय लक्षात आलं बघा इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्सने आपण या ठिकाणी बघा है ना हे जे एलिमेंट आहे कोणतं एलिमेंट सेकंड एलिमेंट हे आपण इक्वेट करू. बघा सेकंड एलिमेंट इक्वेट करू आणि त्यानंतर आपण या ठिकाणी हा एलिमेंट आपण इक्वेट करू. आपल्याला 2 लिनियर इक्वेशन भेटतील. है ना, काय भेटणार आहे आपल्याला 2 लिनियर इक्वेशन भेटणार आहे. पहिली लिनियर इक्वेशन काय भेटते बघा 15a मायनस 2b इज इक्वल टू 0. बरोबर. दुसरी इक्वेशन काय भेटते बघा 10a प्लस 3b इज इक्वल टू 13. अशा 2 लिनियर इक्वेशन आपल्याला भेटले आहेत. इथे लक्षात अशा 2 इक्वेशन आपल्याला भेटलेल्या आहेत. आपण यांना सॉल्व्ह करू है ना. आपण यांना सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल है ना. याला जर आपण इक्वेशन नंबर 1 बोललो याला इक्वेशन 2 बोललो तर याला आपण 3 ने मल्टिप्लाय करू याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि इथं लिहितोय सॉल्विंग
सॉल्विंग 1 and 2. 1 and 2 सॉल्व केलं बघा. 15 3 जा 45a. 45a minus 6b is equal to 0. इथे बघा 10 2 जा 20a प्लस 6b इज इक्वल टू 26. हे दोन्ही झाले, ॲडिशन केलं तर कॅन्सल. 45 प्लस 20 इज इक्वल टू 26. 65a इज इक्वल टू 26. आणि मग लक्षात आलं a इज इक्वल टू येते बघा 26 अपॉन 65. सो लक्षात आलं 13 2 जा 26 आणि 13 5 जा 65. सो a ची व्हॅल्यू आलेली आहे 2/5 है ना. 2/5 ही a ची व्हॅल्यू आपण पुट करूया. पुट a इक्वल टू 2/5 इन इक्वेशन 1 है ना. इक्वेशन 1 मध्ये पुट करू बघा. 15 इंटू 2/5 मायनस 2b इक्वल टू 0. सो लक्षात आलं 2b इज इक्वल टू 5 1 जा 5 5 3 जा 15 3 2 जा 6 अँड सो देअरफॉर लक्षात आलं b इज इक्वल टू येत आहे 3. या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू तर b ची व्हॅल्यू भेटलेली आहे. अंदाज आपल्याला कसली व्हॅल्यू विचारलाय त्यांनी. आपल्याला विचारलेला आहे 5a प्लस b इज इक्वल टू 5 इंटू 2/5 आणि प्लस b इज 3. 5 5 गेट्स कॅन्सल्ड अँड 2 प्लस 3 इज 5 and 2 plus 3 5 and 5 is given in option D. So D is the correct option of problem number 16. Yes, D is correct option of problem number 16. या ठिकाणी आपण काय केलं बघा. A adjoint of a raised to t फाइंड केलं. दिलेली इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यूज टाकल्या, मल्टिप्लिकेशन केलं, इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्सनी दोन इक्वेशन आल्या, त्यांना सॉल्व केल्यानंतर ए आणि बीच्या व्हॅल्यू आल्या. ते ए आणि बीच्या व्हॅल्यू जे विचारली होती इक्वेशन त्यामध्ये पुट केलं आणि आपण पोहोचलेलो आहोत प्रॉब्लेम नंबर 16च्या ऑप्शन डी करे. कार्तिकी, आर्थिक, व्हेरी गुड. श्रद्धा, हर्ष, राधिका जाधव, प्रतीक्षा काळे, ऋतुजा, पवन है ना, व्हेरी गुड. सर्वजण, ईश्वरी असेल, आरती, समीक्षा मोरे, सर्वांचं ऑप्शन डी बरोबर आलेलं आहे. डी डी आहे म्हणजे सगळे माझ्या बरोबरच आहेत, सर्वांना समजलेलं आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 17. वाचा प्रॉब्लेम नंबर 17 काय आहे. इफ a इज इक्वल टू दिलाय 1 minus 2 2 0 2 minus 3 3 minus 2 4 then a into I plus adjoint of a. a into I plus adjoint of a पाहिजे आपल्याला है ना. व्हॉट इज दॅट I? I is युनिट मॅट्रिक्स. आणि मग या ठिकाणी लक्षात येत आहे की आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल, त्यांनी दिलेली इक्वेशनची मदत घ्यावी लागेल आणि मग या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलेची पण मदत घ्यावी लागेल. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं काय बघा. ही इक्वेशन पहिले आपण ऑपरेट करू है ना. आपल्याला काय पाहिजे बघा. ते म्हणताय a इंटू ब्रॅकेट I प्लस ॲडजॉइंट ऑफ a है ना. बरेच जणांच्या ब्रेनमध्ये लगेच प्रकाश पडला असेल, बरेच जणांच्या ब्रेनमध्ये थॉट प्रोसेसिंग झाली असेल, अरे असं काहीतरी आपण बोर्डला काम केलेलं आहे. मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये पण विचारलं होतं बघा. व्हॉट इज a इंटू आय इज a प्लस इथं काय आलं बघा है ना. या ठिकाणी काय आलं आहे ना. या ठिकाणी a मल्टिप्लाय होतोय a इंटू ॲडजॉइंट ऑफ a. सो व्हॉट इज दिस a इंटू ॲडजॉइंट ऑफ a. सो लक्षात आलं इट इज a प्लस a इंटू ॲडजॉइंट ऑफ a इज डिटर्मिनंट ऑफ a इंटू आय. डिटर्मिनंट ऑफ a इंटू आय म्हणजे आपल्याला काय पाहिजे. आपल्याला पाहिजे a है ना प्लस आपल्याला डिटर्मिनंट ऑफ a लागेल आणि मग आपण त्यांचे ॲडिशन करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डिटर्मिनंट ऑफ a ह्या मॅट्रिक्सवरनं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ a फाइंड करायचं आहे. सो नाव लेट्स गो फॉर डिटर्मिनंट ऑफ a. काय आहे डिटर्मिनंट ऑफ a बघा. 1 इंटू ब्रॅकेट 2 4 जा 8 मायनस 3 2 जा 6 बरोबर. मायनस ऑफ दिस मायनस विल बिकम प्लस. 2 into bracket 0 into 4 is 0 minus of this minus plus 3 3 is 9 आणि इथं आले प्लस 2 into bracket 0 minus 6 2 into bracket 0 minus 6 is equal to आले बघा 1 into 2 plus 2 into 9 plus 2 into minus 6. सो या ठिकाणी आले बघा 2 plus 9 2 जा 18 minus 6 2 जा 12. सो लक्षात आलं बघा 12 minus 2 is 10 आणि 18 minus 10 is 8. सो डिटर्मिनंट ऑफ आलं 8. दस आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे. a प्लस डिटर्मिनंट ऑफ a इंटू आय. मग या ठिकाणी बघा मॅट्रिक्स a लिहित आहोत आपण.
1 minus 2 2 0 2 minus 3 3 minus 2 4 प्लस डिटर्मिनंट ऑफ ए आलेला आहे 8 इंटू 1 0 0 0 0 0 1 0 0 0 1 आणि मग लक्षात आलं या ठिकाणी बघा ए मॅट्रिक्स रिमेन्स ॲज इट इज 0 2 minus 3 3 minus 2 4 रिमेन्स ॲज इट इज 8 मल्टिप्लाय केलं तर इट विल बी 8 0 0 0 8 0 0 0 8 समजतं या ठिकाणी. आणि यांचं आता सिंपल ॲडिशन करायचं आहे. सिंपल ॲडिशन परफॉर्म केलं तर आपल्याला भेटणार आहे रिझल्ट बघा 1 + 8 इज 9 -2 + 0 इज -2 2 या ठिकाणी 0 + 0 इज 0 2 + 8 इज 10 -3 3 -2 आणि 8 + 4 इज 12. आणि बघा ऑप्शन काय आलेला आहे बघा -9 2 2 पुढे आहे -9 2 2 0 10 -3 3 -2 12. काही विद्यार्थी सी म्हणताय, काही विद्यार्थी ए म्हणताय. मग नेमकी ए बरोबर का सी बरोबर? कोणता आहे ऑप्शन? सी इज द करेक्ट ऑप्शन. सी इज करेक्ट ऑप्शन. ए मध्ये 11 आहे बघा. येस, व्हेरी गुड. सी इज द करेक्ट ऑप्शन. अक्षय, सुमित, ऋतुजा, आरती, प्रतीक्षा, यश, श्रद्धा, कल्याणी, पूजा, समर्थ असेल, सृष्टी साठे, अंकिता मोरे, यश कायस्थ, माया थोरात, आकांक्षा, प्रतीक्षा, पूजा, आनंद उगले, सर्व सी ऑप्शन म्हणताय. याचा अर्थ सर्वांना समजलेला आहे. महत्त्वाचं होतं ही स्टार्टिंग. हे जर समजलं तर प्रॉब्लेम एकदम सोपा होतोय. आणि मग त्यासाठी या ठिकाणी आपण चाललोय आता प्रॉब्लेम नंबर 18. प्रॉब्लेम नंबर 18 पण या ठिकाणी बघा MST CET 2025चा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला काय दिलंय बघा, आपल्याला दिलंय मॅट्रिक्स ए आणि आपल्याला विचारलेला ए इनव्हर्स है ना. मग या ठिकाणी सर्वप्रथम आपण शॉर्टकटने जाणार आहोत. आपल्याला शॉर्टकटमध्ये माहिती सर्वप्रथम आपलं लागतं डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए बघा 1 × 1 इज 1 मायनस ऑफ मायनस दिस बिकम्स प्लस आणि कॉट इंटू कॉट बिकम्स कॉट स्क्वेअर थीटा अपॉन 2. या ठिकाणी काय आलं बघा 1 + कॉट स्क्वेअर थीटा अपॉन 2 आणि आपल्याकडे आयडेंटिटी आहे का 1 + कॉट स्क्वेअर थीटा अपॉन 2 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा अपॉन 2 आणि रेसिप्रोकल ऑफ कोसेक स्क्वेअर थीटा अपॉन 2 इज साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2. हे लक्षात घ्या है ना. सध्या आपण इथपर्यंत या डिटर्मिनंट फाइंड करून घेतलेला आहे. आता आपण चाललो ए इनव्हर्सच्या फॉर्म्युल्याकडे. काय असतो फॉर्म्युला? 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए है ना. मग ॲडजॉइंट ऑफ ए कसं फाइंड करतो आपण है ना. ॲडजॉइंट ऑफ साठी दोघांना करतो इंटरचेंज, यांना करतो निगेटिव्ह 1 डिटर्मिनंट ऑफ ए इज कोसेक स्क्वेअर थीटा अपॉन 2. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी बघा यांना इंटरचेंज केलं तर इथं काय येणार बघा 1 1. यांना निगेटिव्ह केलं इथं येत आहे बघा मायनस कॉट थीटा अपॉन 2 आणि कॉट थीटा अपॉन 2 है ना. या अशा प्रकारे इथपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. बट त्या ठिकाणी ते काय म्हणतात बघा, या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलं बघा a⁻t a⁻t है ना. सर्व ठिकाणी a⁻t आहे. a⁻t म्हणजे ट्रान्सपोज. a⁻t म्हणजे ट्रान्सपोज म्हणजे फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो इंटू सेकंड कॉलम, म्हणजे हा a⁻t आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे इथं काय लक्षात आलं 1 कोसेक स्क्वेअर, त्याला आपण लिहू शकतो बघा साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 अँड दिस इज a⁻t है ना. साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 इंटू a⁻t. येते लक्षात. व्हॉट इज साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2? इथं आहे का साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2? काही साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 नाही आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी 1 - कॉस ऑफ अँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे? 1 - कॉस ऑफ अँगल ट्रिग्नॉमेट्री 2. 1 - कॉस ऑफ अँगल इज इक्वल टू काय आहे 2 साइन स्क्वेअर अँगल अपॉन 2. 2 साइन स्क्वेअर अँगल अपॉन 2. मग या ठिकाणी बघा 1 - कॉस थीटाचा फॉर्म्युला काय येणार? इट विल बी 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 आणि आपल्याला काय पाहिजे साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2. सो देअरफॉर लक्षात आलं बघा साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 इज इक्वल टू 1 - कॉस थीटा अपॉन 2. परत ट्रिग्नॉमेट्री या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल प्ले केला आहे आणि इथं येतं बघा 1 - कॉस थीटा
अपॉन 2 इंटू ए रेस टू टी 1 मायनस कॉस थीटा अपॉन 2 इंटू ए रेस टू टी इज गिवन इन ऑप्शन डी. सो लक्षात आलं, डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 18. त्याच विद्यार्थ्यांना ह्या आन्सरच्या फायनल स्टेपपर्यंत पोहोचता येईल ज्यांचा ट्रिग्नोमेट्री 2चा फॉर्म्युले पार्ट आहे. 1 मायनस कॉस ऑफ अँगल इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर अँगल अपॉन 2. व्हेरी गुड. या ठिकाणी अक्षय, समीक्षा, हर्षदा है ना, सिद्धी, आरती, निरंजन, पूजा, पवन, प्रतीक्षा, अमृता, समर्थ, व्हेरी गुड सर्व, शोएब है ना. या ठिकाणी बघा ऑप्शन देत आहेत आणि सर्वांनी ऑप्शन दिलेला आहे डी. व्हेरी गुड. डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 18. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 19. अगेन प्रॉब्लेम 19 इज आस्क्ड इन MST CET 2025. काय म्हणताय बघा, या ठिकाणी मॅट्रिक्स ए दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारता येते, ए इनव्हर्स विचारताय. तुला काय विचारता येते, ए इनव्हर्स विचारताय आपल्याला. आणि लक्षात आलं, ए इनव्हर्स जरी विचारला पण ऑप्शनमध्ये मॅट्रिक्स नाही आहे बघा, ऑप्शनमध्ये मॅट्रिक्स नाही आहे. मॅट्रिक्स कसं आहे, इन टर्म्स ऑफ ए स्क्वेअर ए क्यूब ए रेस टू 4, ए स्क्वेअर ए क्यूब ए रेस टू 4च्या माध्यमातून आन्सर दिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला इनव्हर्स फाइंड केल्यानंतर आपल्याला ए तर माहीत आहे, आपल्याला ए स्क्वेअर फाइंड करावं लागेल, आपल्याला ए क्यूब फाइंड करावं लागेल, ए रेस टू 4 कडे कदाचित जावं लागेल आणि त्यावरनं आपल्याला ऑप्शन आपल्याला बघावं लागतील का काय आन्सर येत आहे. सो लेट्स बिगिन विथ द ए इनव्हर्स. ए इनव्हर्स कडे जाण्याच्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल लेट्स गो फॉर डिटर्मिनंट ऑफ ए. बघा या ठिकाणी 3 इंटू -3 इंटू 1 इज -3, मायनस ऑफ मायनस प्लस 4, मायनस ऑफ दिस मायनस बिकम्स +3 इंटू ब्रॅकेट 2 1 जा 2 -0 प्लस 4 इंटू ब्रॅकेट 2 इंटू मायनस इज -1 -0. सो इज इक्वल टू बघा 3 इंटू 1 प्लस 3 इंटू 2 प्लस 4 इंटू -1. सो इज इक्वल टू 3 प्लस 6 मायनस 4. या ठिकाणी बघितलं 3 प्लस 6 इज 9, 9 मायनस 4 इज 5. सो डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली आहे, मायनस प्लस 4 इज 1. बरोबर. मग या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू बघा मायनस मायनस प्लस 3. बरोबर. इंटू ब्रॅकेट 2 1 जा 2 -0 4. इथं गडबड झाली, आय एम सॉरी फॉर दॅट. या ठिकाणी काय होणार बघा, इट इज -2, मी -1 लिहितो, -2 -0. सो इथं किती आलं, -2 आल्यानंतर इथं किती येणार, -8 होणार आहे है ना, -8 होणार आहे. आणि सो लक्षात आलं 9 मायनस 8 इज 1 आलेला आहे डिटर्मिनंट ऑफ ए. आता आपण ए इनव्हर्स कडे जाऊ. ए इनव्हर्स कडे जाऊ बघा. ए इनव्हर्स साठी आता काय फॉर्म्युला आहे, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आणि ॲडजॉइंट ऑफ ए इज सी रेस टू टी. सी रेस टू टी म्हणजे को फॅक्टरला आपण रो टू कॉलम ट्रान्सफर करणार आहोत. सो 1/1 इंटू, आपल्याला प्रत्येक एलिमेंटचे आता को फॅक्टर फाइंड करायचे आहे, रोचे फाइंड करायचे, लिहिताना कॉलममध्ये लिहिणार आहोत है ना, फाइंड करणार रो वाईज लिहिणार कॉलममध्ये. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा 3चं आपण जे मायनर आहे फर्स्ट रोचे मायनर ह्या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत बघा है ना, फर्स्ट रोचे मायनर या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे. मग लक्षात आलं का फर्स्ट रोची मायनर जे आपण फाइंड केले 1 2 -2 त्यांना आपण कॉलममध्ये घेणार 1. सेकंड मायनरची साईन बदलणार आणि या ठिकाणी आलं -2, 1 -2 -2. आता सेकंड रो कडे चाललो बघा. सेकंड रो फर्स्ट कॉलम बघा, -3 इंटू 1 इज -3, -3 प्लस 4, 4 -3 इज 1. सो या ठिकाणी हा इलिमेंट आलेला आहे 1. बरोबर. बघा परत एकदा आपण या ठिकाणी क्लिअर करून घेतोय है ना. पण लक्षात आलं मायनर 1 आलेला आहे, मायनर 1 आलेला आहे, पण को फॅक्टरकडे जाताना त्याची बदलणार साईन, तो -1 होणार आहे. मग या ठिकाणी लक्षात येत असेल तुमच्या, आता फर्स्ट कॉलम बदलणार, सेकंड कॉलम या ठिकाणी बघा A22 साठी 3 1 जा 3, 3 -0 इज 3. आपण रो फाइंड करतोय पण लिहितोय कॉलम मध्ये. त्यानंतर या ठिकाणी बघा सेकंड कॉलमचं काम झालं, आता थर्ड कॉलम है ना, A23 फाइंड करतोय, 3 इंटू -1 -3 -0. मायनर आलेला आहे -3, पण को फॅक्टरकडे जाताना लक्षात आलं असेल दिस मायनस मायनस विल बिकम प्लस.
+3 येणार आहे. सो काय आलंय -1 3 3. आता काय करतोय आपण या ठिकाणी बघा का आपण आता फाइंड करणार आहोत मायनर ऑफ थर्ड रो पहिले फर्स्ट कॉलम घेऊ बघा -3 4 जा -12 -12 + 12 येणार आहे 0 आणि मग लक्षात आलं या ठिकाणी इथं आपण लिहिणार आहोत 0 है ना, तो फर्स्ट एलिमेंट 0 आलेला आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का आता आपण सेकंड कॉलम कडे येत आहोत आणि या सेकंड कॉलम मध्ये बघा 3 4 जा 12 12 - 8 12 - 8 किती आलेला आहे का 12 - 8 इज 4. मग मायनर 4 आलेला आहे. 12 - 8 इज 12 - 8 इज 4 बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की इथं 4 आलेला बट तो जो 4 आहे है ना, बट तो जो 4 आहे या ठिकाणी लक्षात आलं असेल है ना, काही या ठिकाणी त्याचं आपल्याला बोला त्याचं आपल्याला को फॅक्टर फाइंड करताना ती साइन बदलणार आहे का नाही, येते लक्षात सर्वांना समजतंय. मग या ठिकाणी काय होणार तो होणार आहे -4. काय होणार तो -4 होणार आहे. त्यानंतर शेवटचं बघा या ठिकाणी शेवटचं मायनर है ना, शेवटचं मायनर म्हणजे A33 काय आलं बघा -9 + 6 -9 + 6 इज -3. बोला काय -9 + 6 इज -3 आणि अशा प्रकारे आपल्याला भेटला तो है ना, आपल्याला भेटलाय तो A इन्व्हर्स. बट A इन्व्हर्स जर बघितलं तर A सारखा आहे का नाही आहे, याचा अर्थ 100% A इज नॉट करेक्ट ऑप्शन. 100% A इज नॉट करेक्ट ऑप्शन. A नाही आहे म्हणजे आता आपल्याला B चा प्रयत्न करावा लागेल A². सो लेट्स गो फॉर A². आपण A² फाइंड करून बघू. A² म्हणजे काय बघा, हा जो मॅट्रिक्स आहे 3 -3 4 2 -3 4 0 -1 1 त्याला पुन्हा आपण त्याच मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करतोय. 3 -3 4 2 -3 4 0 -1 1 मग आपल्याला भेटणार आहे A². मग आपण A² साठी आपण प्रयत्न करतोय बघा 3 3 जा 9 9 - 6 9 - 6 इज 3 आणि 3 + 0 इज 3. या ठिकाणी पहिला एलिमेंट आलेला आहे 3. मग लक्षात आलं का पहिला एलिमेंट 3 आलेला आहे, पण हा जर -3 4 जर सेम आला तर A B ऑप्शन असेल बरोबर. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम कडे चला बघा 3 × -3 -9 -9 + 9 0 0 - 4 इज -4 0 - 4 इज -4. याचा अर्थ A² मध्ये बघा 3 - 4 येत आहे है ना, A² मध्ये काय येत आहे 3 - 4. मग इथं 3 - 4 नाही आहे, याचा अर्थ आपल्याला A² फाइंड करून घ्यावा लागेल है ना पूर्ण. याचा अर्थ हा B ऑप्शन नाही आहे कन्फर्म, पण आपल्याला पूर्ण फाइंड करावं लागेल. सो बघा 3 4 जा 12 12 - 12 0 0 + 4 इज 4. सो 3 - 4 4. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 3 जा 6 -6 0 + 0 इज 0 है ना. सेकंड रो सेकंड कॉलम -6 + 9 9 - 6 इज 3 and 3 - 4 3 - 4 is -1 3 - 4 is -1. Second row third column 2 4 is 8 8 - 12 8 - 12 -4 -4 + 4 is 0 8 - 12 -4 + 4 is 0. त्यानंतर या ठिकाणी बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 -2 + 1 इज -2 है ना, या ठिकाणी तो -2 आलेला आहे बघा. सो थर्ड रो सेकंड कॉलम 0 3 3 - 1 इज 2 3 - 1 इज 2 बरोबर. आणि शेवटी 0 -4 -4 + 1 इज -3. मग लक्षात आलं हा A² आलेला आहे, बट ऑप्शन A² नाही आहे. ऑप्शन A² नाही आहे म्हणजे आपल्याला फाइंड करावं लागेल आता A³ है ना. मग आपल्याला फाइंड करावं लागेल A³. काय असणार आहे A³ दॅट इज A² × A. मग A² आता आपण फाइंड केलेला आहे बघा 3 -4 4 0 -1 0 -2 2 -3 इंटू A मॅट्रिक्स आपल्याकडे आहे 3 -3 4 2 -3 4 0 -1 1 आणि यांचं आपल्याला करायचं आहे आता मल्टिप्लिकेशन
है ना, यांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. मग आपण मल्टिप्लिकेशन करून बघू. बघा 3 3 जा 9, 9 मायनस 4 2 जा 8, 9 मायनस 8 इज 1. बरोबर का? 9 मायनस 8 इज 1. समजतंय सर्वांना? मग लक्षात आलं बघा 1. मग आपल्याला जो ए इनवर्समध्ये इथं 1 आहे बघा, तो इथं 1 आपल्याला भेटलेला आहे. पहिला एलिमेंट तर आला. बरोबर, पहिला एलिमेंट तर आला. मग आता सेकंड एलिमेंटकडे जाऊ. बघा 3 इंटू मायनस 3 मायनस 9, मायनस 9 प्लस 12, 12 मायनस 9 3, 3 मायनस 4 इज मायनस 1. दुसरा एलिमेंट पण आलेला आहे. आता तिसरा एलिमेंट बघा, फर्स्ट रो थर्ड कॉलम, 3 4 जा 12, 12 मायनस 16, 12 मायनस 16 मायनस 4 प्लस 4 इज 0. म्हणजे लक्षात आलं का, फर्स्ट रो आपल्याला भेटलेली आहे है ना. मग या ठिकाणी लक्षात येतं आपल्याला. तर सेकंड रोकडे जाऊ. बघा 0 मायनस 2 प्लस 0 इज मायनस 2. इथे पण मायनस 2 आहे. सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम बघा 0 प्लस 3 3. बरोबर. आणि त्यानंतर बघा सेकंड रो थर्ड कॉलम 0 मायनस 4 प्लस 0 इज मायनस 4. सो लक्षात आलं, फर्स्ट रो भेटली आहे, सेकंड रो पण भेटली आहे है ना. म्हणजे आपण कन्फर्मेशनकडे चाललो का, ए क्यूबच असेल. बट आपण या ठिकाणी फाइंड करू. मायनस 2 3 जा मायनस 6, मायनस 6 प्लस 4, मायनस 6 प्लस 4 इज मायनस 2. बरोबर. सो या ठिकाणी लक्षात आलं आहे आणि शेवटी 0 आहे मायनस 2. सो लक्षात आलं बघा 2 3 जा 6, 6 मायनस 6 0, 0 प्लस 3 इज 3 है ना, मायनस 2 3 आणि शेवटचं मायनस 3 येतं बघा, मायनस 2 4 जा मायनस 8 प्लस 8 0, 0 मायनस 3 इज मायनस 3. आणि सो लक्षात आलं या ठिकाणी आपण फाइंड करत होतो ए क्यूब आणि तो आपल्याला भेटलेला आहे ए इनवर्स. आणि सो कन्फर्म झालं आहे का ए इनवर्स इज इक्वल टू ए क्यूब विच इज गिवन इन ऑप्शन सी. विच इज गिवन इन ऑप्शन सी. व्हेरी गुड महेश, देवांग, अक्षय, दीपक वाघ, ईश्वरी, महेश जगताप, आरती, तन्मय, सृष्टी साठे, यश, कायस्थ, प्रतीक्षा काळे. व्हेरी गुड. या ठिकाणी बघा सर्वेश वागचौरे, साक्षी, कार्तिकी बनकर सर्व ऑप्शन सी म्हणतायत है ना. पूजा जाधव, सार्थक, शोएब सर्वांना ऑप्शन सी आलेला आहे. याचा अर्थ ऑप्शन सीच आहे हे सर्वांना समजलेलं आहे. अशा प्रकारे ऑप्शन सी जो आहे तो सर्वांना समजलेला आहे है ना. मग आपण जाऊया पुढे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2020. बघा प्रॉब्लेम नंबर 2020. हा प्रॉब्लेम नंबर 20 जो आहे पुन्हा MST CET 2025 मध्ये मला वाटतं हा काल आपण सॉल्व केलेला होता. आठवत असेल तुम्हाला 1 मायनस 1 tan x मायनस tan x आणि 1 ना. आपण तो फॉर्म्युला यूज केला होता. त्या पद्धतीने आपण आज पुन्हा फाइंड करूया. सो त्या या ठिकाणी बघा ते म्हणतात आता ए रेस टू टी इंटू ए इनवर्सची व्हॅल्यू फाइंड करा है ना. ए रेस टू टी इंटू ए इनवर्सची व्हॅल्यू फाइंड करा. आणि मग या ठिकाणी बघा आपण स्टार्ट करूया. मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स ए दिलेला आहे त्यांनी बघा 1 tan x मायनस tan x आणि 1. आणि मग आपल्याला फाइंड करायचं ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन अ डिटर्मिनंट. 1 इंटू 1 इज 1, मायनस ऑफ दिस मायनस बिकम्स प्लस, tan इंटू tan इज tan स्क्वेअर x. मग या ठिकाणी लक्षात आलं डायगोनलचे इंटरचेंज करतोय, नॉन डायगोनलचे निगेटिव्ह करत आहोत. बरोबर. अशा प्रकारे लक्षात आलं असेल तुमच्या का 1 अपॉन या ठिकाणी 1 प्लस tan स्क्वेअर x इज सेक स्क्वेअर x इज इक्वल टू 1 मायनस tan x आणि 1. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का तो सेक स्क्वेअर x झालेला आहे. बरोबर. मग अशा प्रकारे 1 अपॉन सेक स्क्वेअर एक्स इज ऑल्सो इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. आणि इथं आलं बघा 1 मायनस tan x आणि 1. बरोबर. हा आपल्याला ए इनवर्स आपण फाइंड करत आहोत आता ए रेस टू टी. ए रेस टू टी म्हणजे काय, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज रो इंटू कॉलम 1 इथं येतोय tan x मायनस tan x आणि 1. दज या ठिकाणी आपण फाइंड करत आहोत. काय विचारले त्यांनी बघा, ए रेस टू टी इंटू ए इनवर्स. सो ए रेस टू टी आपण या ठिकाणी लिहितोय पहिले. व्हॉट इज दॅट ए रेस टू टी? इट इज 1 मायनस tan x आणि 1. आणि परत ए इनवर्ससाठी तो कॉस स्क्वेअर एक्स इथे आला 1 मायनस tan x आणि 1. म्हणजे त्यांचं आलं मल्टिप्लिकेशन
आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी परफॉर्म करावं लागेल. सो लक्षात आलं असेल कॉस स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 इज 1 मायनस या ठिकाणी टॅन स्क्वेअर एक्स आलाय 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स. या ठिकाणी बघा मायनस टॅन एक्स इज मायनस 2 टॅन एक्स. टॅन एक्स प्लस टॅन एक्स इज 2 टॅन एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1 म्हणजेच 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स. बेसिक फंक्शनमध्ये आपण टाकतोय कॉस स्क्वेअर एक्स इंटू 1 मायनस आपण टॅन स्क्वेअर एक्सला लिहित आहोत साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. या ठिकाणी आपण लिहितोय बघा बेसिक फंक्शनमध्ये मायनस साइन एक्स इंटू आणि या ठिकाणी 2 साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात आलं असेल बेसिक फंक्शनमध्ये ट्रान्सफर करतोय. हा कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय करणार आपण बट इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. सो त्यासाठी बघा कॉस स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट इथं आपण लिहिलं बघा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स जो कॅन्सल होणार आहे मायनस 2 साइन एक्स अपॉन कॉस एक्स. बरोबर या ठिकाणी 2 साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि या ठिकाणी परत येत आहे बघा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. मग अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का बेसिक फंक्शनमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि बेसिक फंक्शनमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर हा कॉस स्क्वेअरमध्ये मल्टिप्लाय केला तर लक्षात येईल तुम्हाला या ठिकाणी बघा काय राहिलं आहे इट विल बी कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स डिनॉमिनेटर कॅन्सल. इथं साइन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस म्हणजे देणार आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. काय येणार आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. इथं पण डिनॉमिनेटरला बघा आणि इथं मायनस साइन विल रिमेन ॲज इट इज. या ठिकाणी येत आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि इथं राहत आहे बघा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. आणि ट्रिग्नॉमेट्री 2 चे फॉर्म्युले आपण यूज केले का कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स इज कॉस 2x है ना. सो देअरफॉर फायनल आन्सरकडे चाललोय. इथं आलंय कॉस 2x मायनस इथे येत आहे साइन 2x आणि कॉस 2x आणि लक्षात आलं का इट इज गिवन इन ऑप्शन बघा कॉस 2x मायनस प्लस कॉस 2x. सो बी आणि लक्षात आलं असेल बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 2020. आणि अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम नंबर 2020च्या बी ऑप्शन पर्यंत पोहोचलोय. हा प्रॉब्लेम रिपीट झालेला आहे समजलेला असेल तुम्हाला है ना का सर्वजण फटाफटमध्ये ऑप्शन क्लिक करताय त्यामुळे तुम्हाला समजत आहे हे कन्फर्म आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 21. बघा प्रॉब्लेम नंबर 21 काय आहे का मॅट्रिक्स ए दिलेला आहे है ना. मॅट्रिक्स ए दिलेला आहे आणि मॅट्रिक्स ए वरनं आपल्याला ए इन्व्हर्स इक्वल टू आणि त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे 4 अल्फा 4 टाइम्स अल्फा है ना 4 टाइम्स बघा 4 टाइम्स अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू लागणार आहे. सो लेट्स बिगिन विथ द प्रॉब्लेम. सो ए इज इक्वल टू दिलेला आहे बघा काय दिलं आहे 1 2 मायनस 1 4 बरोबर. सो आपण फाइंड करत आहोत ए इन्व्हर्स 4 प्लस 2 इट इज 1/6. यांना करतोय आपण इंटरचेंज यांना करतोय आपण निगेटिव्ह. हा आला ए इन्व्हर्स 1/6 4 मायनस 2 1 1 ए इन्व्हर्स आलेला आहे. आणि त्या या ठिकाणी आपल्याला इक्वेशन देत आहे बघा है ना. बट काय इक्वेशन देत आहेत बट बघा ए इन्व्हर्स इक्वल टू है ना ए इन्व्हर्स इज इक्वल टू अल्फा इंटू आय प्लस बीटा इंटू ए. सो 1/6 इंटू ब्रॅकेट है ना 4 minus 2 1 1 is equal to alpha into I 1 0 0 1 plus beta into A matrix दिला आहे बघा 1 2 minus 1 4. सो लक्षात आलं बघा या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करू 4/6 है ना. या ठिकाणी काय येतं बघा 4/6 minus 2/6 1/6 1/6 is equal to अल्फा 0 0 अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाय केल्यामध्ये तर बीटा 2 बीटा मायनस बीटा आणि 4 बीटा येते लक्षात. आणि मग या ठिकाणी आपण जर कम्पेअर केल्या इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्स है ना या ठिकाणी दज आपल्या काय लक्षात येईल बघा. आता आपल्याला ठरवायचं आहे कोणता एलिमेंट इक्वेट करायचा.
कोणता इलिमेंट आपण इक्वेट करायचा बघा, तर हा जो सेकंड इलिमेंट आहे बघा 0 असल्यामुळे है ना, तर लक्षात आलं बघा. या ठिकाणी जर आपण तो सेकंड इलिमेंट जर आपण इक्वेट केला तर आपल्याला भेटेल बघा 2 बीटा इज इक्वल टू काय आलाय -2/6. 2 बीटा इज इक्वल टू -2/6 आलेला आहे. आणि मग आपल्या लक्षात आलं है ना, आपल्या लक्षात आलेलं आहे. बट आपण काय करू आता, अल्फा बीटाची व्हॅल्यू न फाइंड करता डायरेक्ट आपण काय करू बघा, कारण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला भेटते इथं बघा, अल्फा प्लस बीटा है ना. आपण काय करू, या फर्स्ट इलिमेंट है ना, फर्स्ट इलिमेंट इक्वेट करू बघा, अल्फा प्लस बीटा. फर्स्ट इलिमेंट जर आपण इक्वेट केले तर लक्षात येईल अल्फा प्लस बीटा इक्वल टू किती आला 4/6 आणि 4/6 म्हणजे किती आला आहे 2/3 बरोबर. आणि आपल्याला पाहिजे 4 टाइम्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4 टाइम्स 2/3 आणि 4 टाइम्स 2/3 इज 8/3 and 8/3 is given in option A. So लक्षात आलं A is the correct option. A is the correct option of problem number 21. A is the correct option of problem number 21. काही विद्यार्थ्यांचं B ऑप्शन येत होतं, पण आपल्याला 4 टाइम्स अल्फा बीटा पाहिजे होता, फक्त अल्फा बीटा नको है ना. त्यामुळे करेक्ट करून या सर्व इन्स्टेड ऑफ B ऑप्शन इज A है ना. A is the correct option. A is the correct option of problem number 21. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आल्यानंतर त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 4ने आणि 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येत आहे 8/3. मग या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 22 बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 22 मॅट्रिक्स ए दिलेला आहे आणि आपल्याला ते विचारत आहे ABCच्या व्हॅल्यू. अगेन MST CET 2025 है ना. बघा तो मॅट्रिक्स ए काय दिलं बघा 1/11 इंटू -1 7 -24 2A4 2 -3 आणि 15 इथे लक्षात. आणि त्यांनी A इनवर्स पण दिलेला आहे. सो A इनवर्स इज इक्वल टू काय दिलंय बघा 3 3 4 2 -3 4 B -1 आणि C. मग आपण फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लागणार आहे डिटर्मिनंट ऑफ A. तर डिटर्मिनंट ऑफ A फाइंड करू. जो हा बाहेरचा 1/11 तो ॲज इट इज राहणार आणि मध्ये येणार डिटर्मिनंट ऑफ A. इथे लक्षात बाहेरचा डिटर्मिनंट ऑफ 1/11 ॲज इट इज ठेवायचं आपल्याला. आणि मग लक्षात आलं आपल्याला फाइंड करायचं आहे याचा डिटर्मिनंट बघा. सो -1 इंटू ब्रॅकेट A इंटू 15 इज 15A मायनस मायनस प्लस है ना 4 3 जा 12. सो लक्षात आलं इट इज मायनस इंटू ब्रॅकेट या ठिकाणी लक्षात आलं. त्यानंतर आहे बघा -7 इंटू ब्रॅकेट है ना 15 2 जा 30 30 -2 4 जा 8 आणि -24 इंटू ब्रॅकेट -6 -2A है ना. हा आलेला आहे त्याचा डिटर्मिनंट. आपण सिम्प्लिफाय करतोय 1/11 इंटू ब्रॅकेट ओपन द ब्रॅकेट इट इज -15A -12 -30 -8 इज 22 है ना. 30 -8 इज 22 आणि 22 इंटू 7 जर केलं तर 7 2 जा 14 7 2 जा 14 प्लस 1 15 येणार. सो इथे -154 है ना. यांचं सॉल्व केलेलं -154 येणार. या ठिकाणी बघा मायनस मायनस होणार प्लस 6 4 जा 24 कॅरी 2 6 2 जा 12 12 प्लस 2 इज 14 परत मायनस मायनस होणार प्लस 4A. आणि मग लक्षात आलं बघा 1/11 इंटू ब्रॅकेट इथे लक्षात बघा -15A प्लस 4A -15A प्लस 4A इज -11A बरोबर. सो -154 प्लस 144 है ना. किती आलं -10 -10 -12 इज -22 आणि लक्षात आलं 11 ने डिवाइड केलं इट विल बी इक्वल टू -A -2 आलं डिटर्मिनंट ऑफ A -A -2 आलेला आहे डिटर्मिनंट ऑफ A. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू का बरं लागते कारण की इनवर्स दिलेला आहे आपल्याला आणि आपल्याला पाहिजे B है ना. तो आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. कोणता फॉर्म्युला BIJ इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू AJI. BIJ इक्वल टू है ना. या टाईपचा प्रॉब्लेम काल आपण सॉल्व केला होता आणि ह्या प्रॉब्लेममुळे मला असं वाटलं का आपण 22 झालं होतं है ना. मग आपण या ठिकाणी बघा आपण आता स्टार्ट करणार आहे BIJ. बट त्यासाठी आपण सुरुवात ह्या A साठी करूया है ना. हा A बघा हा A जो आहे हा 2 2 आहे. मग आपण फर्स्ट ऑफ ऑल काय फाइंड करू B22
कालच्या प्रॉब्लेममध्ये पण आपण B22 फाइंड केलं होतं बघा. इट इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A मायनस 2. बरोबर. आणि लक्षात 2 + 2 4 आहे. 4 म्हटलं तर साईन बदलणार नाही आहे. मग आपण फाइंड करतो मायनर ऑफ 2 है ना. मायनर ऑफ 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलमचा मायनर बघा. -1 × 15 इज -15. बरोबर. -15 आणि 24 मायनस मायनस झालं प्लस. 24 2 जा 48 आलेला आहे. बट B22 जो आहे B22 ची व्हॅल्यू किती इथं -3 आहे बघा. सो -3 इज इक्वल टू 1 अपॉन -2 इज इक्वल टू 48 - 15 है ना. 8 - 5 इज 3. 8 - 5 इज 3. 4 - 1 इज 3. सो इट इज 33. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं -3 × ब्रॅकेट -A - 2 इज इक्वल टू 33 येत आहे. 3 ने डिवाइड केलं तर A + 2 इज इक्वल टू 11 अँड देअरफॉर लक्षात आलं A इज इक्वल टू आपल्याला भेटलेला आहे. A आपल्याला भेटलेला आहे -9. डिटर्मिनंट रॉंग झालंय सर. ओहो आय एम सॉरी. डिटर्मिनंट इज रॉंग. परत आपण जाऊया. -1 15A + 12 व्हेरी गुड. ओके. -7 बरोबर आहे. 15 × 30 -8. ओके. -24 इथं आलंय -6 आणि -2A. ओके. इथपर्यंत काही अडचण नाही आहे. सो -15A -12 है ना. 30 - 8 इज 22. 7 × 14. 14 + 1 15. मग इथं आलंय -154. 24 6 जा है ना. 24 6 जा काय आलंय. सो 6 4 जा 24. 4 कॅरी 2. 6 2 जा 12. 12 + 2 14. मायनस प्लस 4A. सो -15A + 4A इज -11A. -154 + 144. 154 मधून 144 गेले किती आले. -10. -10 आणि -12 -22. आणि 11 ने डिवाइड केलं तर -A - 2 आलाय. काय चुकलंय. येस प्लीज सजेस्ट मी. डिटर्मिनंट मध्ये काय चुकलंय बघा बरं. येस डिटर्मिनंट A (48A not 4A). इथं आय एम सॉरी फॉर दॅट. व्हेरी गुड. बराबर पकडा. सो इट इज -48A. आय एम सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. मग या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या आपल्याला इथं परत जावं लागेल आणि परत आपल्याला सॉल्व करावा लागेल है ना. घाई है ना. मराठीत म्हणतो ना आपण अति घाई संकटात नाही है ना. मला असं वाटलं तर हा प्रॉब्लेम झालेला आहे. फटाफट सॉल्व करू आपण म्हणजे फटाफट आपण पुढे जाऊ. पण अति घाई आपल्याला संकटात नेते आहे की नाही. सो काय लक्षात आलं बघा. 48A - 15A. 48A - 58A किती आलं 33A. बरोबर. 33A आणि इथं येत आहे -22. 33A - 22 येत आहे. बरोबर. आता बरोबर आहे का. येस 33A. 48A - 15A इज 33A - 22. आणि मग आपण या ठिकाणी बघा पुन्हा करेक्शन करतोय है ना. करेक्शन करेक्शन करेक्शन. आणि काय येणार बघा या ठिकाणी. सो डिटर्मिनंट ऑफ A आपण लिहितोय बघा 33A - 22 है ना. 33A - 22 इथं येत आहे 33A - 22. बरोबर. सो इथं काय येत आहे मग 33A - 22. बरोबर. येते लक्षात. मायनस साईन आपण आता बाहेर ठेवली आहे. आणि मग इथं काय होणार -33A + 22 इज इक्वल टू 11. परत चुकलंय. (33A) नाही येते 48 + 44 - 15. 33A - 22.
प्लस का मायनस? डिटर्मिनंट मध्ये गडबडच होत आहे परत परत. डिटर्मिनंट चेक करतोय आपण. आय एम सॉरी फॉर दॅट. डिटर्मिनंट चेक करा. डिटर्मिनंट मध्ये गडबड येत आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? डिटर्मिनंट मध्ये इथं आहे. यस है ना. इथं काय आलं होतं आपलं 33a मायनस 22, पण 11 डिवाइड करत राहिलं ना. व्हेरी गुड. इट इज 3a मायनस 2. आय एम व्हेरी सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. पण फॉर्म्युला काही बदललेला नाही. फॉर्म्युला तोच आहे है ना. आय एम व्हेरी सॉरी. आता बरोबर सांगितलंय तुम्ही सर्वांनी मला. चॅटच्या माध्यमातून पण सांगताय का सर तुम्ही कुठे चुकलेले आहात. व्हेरी गुड. सो इथं आहे डिटर्मिनंट ऑफ ए, आणि डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आलेली आहे 3a मायनस 2, आणि या ठिकाणी येत आहे -3 इंटू ब्रॅकेट 3a मायनस 2 इज इक्वल टू या ठिकाणी किती आलेला आहे आता 33. बरोबर. अरे सॉर नो. सो लक्षात आलं. आता आपण मल्टिप्लाय करू बघा. -9a प्लस 6 इज इक्वल टू 33. सो -9a इज इक्वल टू 27 अँड a इज इक्वल टू 3 है ना. +3 का -3? यस. a इज -3 अँड -3 कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? यस, फक्त एकच ऑप्शन मध्ये आहे. आपला वेळ डबल गेला परंतु a ची व्हॅल्यू -3 एकाच ऑप्शन मध्ये आली. अँड सो करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 22 इज a है ना. आता b ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? आता b चा एलिमेंट काय बघा है ना. आपण फाइंड करणार हा फॉर्म्युल्यामध्ये B31 इज इक्वल 1 अपॉन डिटर्मिनंट 3a मायनस 2 इंटू आपण येणार A13. बरोबर. सो इथं B13 काय बघा. B इज इक्वल टू 1 अपॉन 3a. a ची व्हॅल्यू किती? -3 है ना. -3 आणि -2 इंटू आपण फाइंड करणार A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम है ना. फर्स्ट रो थर्ड कॉलमचा आपण या ठिकाणी मायनर फाइंड करणार आहोत. बरोबर. मग या ठिकाणी किती आलं बघा. -6 आणि ची व्हॅल्यू पण -3 आहे. -6 आणि मायनस होणार +6 है ना. -6 + 6 इज 0 आणि 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज 0. बघा 0 बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे तो 1 पण या ठिकाणी फाइंड करा. ऑप्शन 100% सी येणार आहे. येते लक्षात. तर आपण इथं घाई गडबडमध्ये 1/11 मी विसरलो, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. हरकत नाही. बट आपण जाऊया आता प्रॉब्लेम नंबर 23 कडे, जो आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 24 जो आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. आणि मग आपण चाललोय बघा आता प्रॉब्लेम नंबर 25 कडे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 25. 25 मध्ये काय विचारलंय बघा. काय दिलेलं आहे ते बघा. वाचा प्रॉब्लेम. इफ A is a matrix of order 2 and I is the identity matrix of order 2 such that a square minus 4a plus 3i equal to 0, then a plus 3i चं इन्व्हर्स पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? a plus 3i चं इन्व्हर्स पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲडजस्टमेंट मेथड ज्या विद्यार्थ्यांची बरोबर येते, ॲडजस्टमेंट कसं करायचं हे ज्यांना समजतं, ॲडजस्टमेंट कशी केली गेली पाहिजे याचा अंदाज आहे, त्यांना हा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. कसं बघा. या ठिकाणी आपण काय करतोय. पहिले त्यांनी दिलेली इक्वेशन जी आहे a² - 4a + 3i = 0, दिलेली इक्वेशन आपण कन्सिडर केली. दिलेली इक्वेशन कन्सिडर केल्यानंतर आपण घाई नाही करत आहे. आपण कंडिशन अराइज करतोय, कंडिशन तयार करतोय. कोणती कंडिशन तयार करतोय बघा. इथं a + 3i. आपल्याला a + 3i पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? a + 3i. इथं a² आहे आपल्याकडे. आपल्याला a + 3i आहे. म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल. पहिली ॲडजस्टमेंट काय करणार बघा. व्यवस्थित बघा. मी एक स्टेप हळूहळू करतोय बघा. -4a जो आहे हा -4a स्प्लिट करणार आहे. -4a असं स्प्लिट करणार. त्यामध्ये है ना 3 नंबर आला पाहिजे. कसं बघा. याला मी असं लिहू का बघा. +3a - 7a. बघा बरं. +3a - 7a
प्लस 3a मायनस 7ची व्हॅल्यू किती येते -4a आणि सध्या आता 3i रिमेन्स ॲज इट इज 3i ॲज इट इज ठेवला आहे. मी काय केलं आहे -4aला स्प्लिट केलं आहे. आता -4aला स्प्लिट केल्यानंतर जे 3a राहिलं आहे या 3ला पण आपण स्प्लिट करणार. आपल्याला फॅक्टर्स फाइंड करायचे. आपल्याला मला काय फाइंड करायचे आपल्याला फॅक्टर्स. सो बघा a² प्लस 3a मायनस 7a आणि हा जो 3i आहे 3i याला पण आपण स्प्लिट करणार. कसं 3i इज इक्वल टू पण त्यामध्ये 7 3चे मल्टिपल दिसले पाहिजे है ना. 3 आणि 7चे मल्टिपल दिसले पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो बघा इथं लिहितोय मायनस म्हणजे 24 मायनस 21 24 मायनस 21 मग मायनस 21i प्लस 24i आणि इक्वल टू 0. येते लक्षात. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला तुमच्या लक्षात येत असेल आता आपण याच्यातून जर कॉमन काढल्यात फॅक्टर्स फाइंड केले है ना तर आपल्याला बरोबर या ठिकाणी आपण आन्सर पर्यंत आपण पोहोचणार आहोत. येते लक्षात. बघा या ठिकाणी मी रेड कलरने अंडरलाईन करतोय है ना. या दोन टर्म मधनं आपल्याला काहीतरी कॉमन काढायचं आहे. हा -24 आपण ॲज इट इज ठेवतोय है ना. मग लक्षात आलं बघा यामधनं जर आपण a कॉमन घेतला a जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं a+3 a कॉमन घेतला तर a+3 राहिलेला आहे. आणि मग लक्षात आलं का उरलेल्या टर्म मधनं आपल्याला a+3 पाहिजे बघा है ना. येते एक लक्षात बरोबर. त्या कंडिशन अराईज करण्यासाठी जसं a+3 आहे नाही तर 3 म्हणजे काय येणार 3i येणार. 3 म्हणजे काय असणार आहे 3i बरोबर. मग तसं येतनं काय कॉमन घ्यावं लागेल -7 जर कॉमन घेतलं बघा a प्लस 3i ॲडजस्ट होत आहे आणि इक्वल टू 24i आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू. मग लक्षात आलं a+3i a+3i जर आपण कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहत आहे a-7 म्हणजे a-7i इक्वल टू 24i इक्वल टू काय राहिलंय 24i. आपल्याला बघा a+3i भेटलंय आपल्याला a+3i आपल्याला भेटलेला आहे. याचा अर्थ त्याचं काय पाहिजे इन्व्हर्स पाहिजे म्हणजे याला आपण शिफ्ट करावं लागेल राईट हँड साईडला 24i ला इकडे घ्यावं लागेल. सो a-7i अपॉन 24i इज इक्वल टू 1 अपॉन a+3i अपॉन a+3i हा इकडे मल्टिप्लाइड तिकडे गेला डिवाइड होणार. ही टर्म जर आपण न्यूमरेटरला शिफ्ट केली डिनॉमिनेटर जर सेपरेट केले काय येणार बघा काय येणार या ठिकाणी a/24 मायनस 7/24i बरोबर. a/24 मायनस 7/24i इज इक्वल टू a+3i आणि रेस टू -1 होणार. ज्याची व्हॅल्यू आपल्याला विचारली बघा a+3i रेस टू -1 a+3i रेस टू -1 काय आलं आन्सर बघा a अपॉन है ना. येते लक्षात अरे सर नो. मग या ठिकाणी काय समजतंय आपल्याला का a+3i रेस टू -1 या ठिकाणी बघा थोडंसं आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंटची गरज आहे. थोडंसं आपल्याला या ठिकाणी क्लिअर करावं लागेल है ना. का या ठिकाणी आपल्याला बघा इथं प्लस आहे तो तिकडे गेल्यावर मायनस होणार का बरं 24 मायनस 21 इज 3 -24 इथं -24 आल्यानंतर इथं मायनस आणि प्लस होत आहे म्हणजेच याला या ठिकाणी बघा या ठिकाणी थोडं करेक्शन होणार आहे. 100% इथं a आहे. सो इट कॅन बी याची साईड जर बदलली चेंज केली याला लिहिता येईल 7i/24 मायनस बघा मायनस a/24 आणि तो i युनिट मॅट्रिक्स आहे बरोबर. तो युनिट मॅट्रिक्स आहे आणि इज इक्वल टू आलेला आहे a+3i इन्व्हर्स. आणि आफ्टर करेक्शन इन द प्रॉब्लेम करेक्ट सोल्युशन इज ऑप्शन सी. C is the correct answer of problem number 25. सो या ठिकाणी C ऑप्शन पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारे आपण आज 25 प्रॉब्लेम पर्यंत पोहोचलो आहे. अगदी थोडेसे प्रॉब्लेम बाकी आहे चॅप्टर छोटा आहे है ना. थोडेसे प्रॉब्लेम बाकी आहेत है ना. उद्या ते 4-5 प्रॉब्लेम बाकी आहेत ते 4-5 प्रॉब्लेम आपण कव्हर करू उद्या. आणि त्यानंतर बघा महत्त्वाची अनाउन्समेंट येते आता का उद्या मॅट्रायसिस चॅप्टरची टेस्ट आहे. मॅट्रायसिस चॅप्टरची उद्या शनिवार मॅट्रायसिस चॅप्टरची टेस्ट आहे आणि रविवारी ग्रुप टेस्ट होणार आहे बघा. ग्रुप टेस्ट होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मॅथचे तुम्हाला कन्फर्म झालं आहे 2 चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक्स आणि मॅट्रिक्स. मॅथमॅटिकल लॉजिक्स आणि मॅट्रिक्स असे 2 चॅप्टर येणार आहे ग्रुप टेस्टला. तसंच केमिस्ट्री सुद्धा 2 चॅप्टर होता येतात है ना. सॉलिड स्टेट पण झालंय सोल्युशन पण झालंय है ना. तसे बुबने सर तुम्हाला सांगतीलच.
है ना. तसंच तुम्हाला पाटील सर पण सांगतील फिजिक्सचे आणि बायोची पण ग्रुप टेस्ट तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत सगळं सिलेबस येऊन जाईल, है ना. जे चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत त्यांची ग्रुप टेस्ट होणार आहे. मॅथ्सचे 2 चॅप्टर, केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर, फिजिक्सचं 1 असेल तर 1, बायोचं 1 असेल तर 1. आणि ती एक्झाम कशी होईल, ऑनलाईन होणार ऑफलाईन होणार त्याबद्दल उद्या अनाऊन्समेंट होईल. तर विद्यार्थ्यांनी उद्याच्या क्लासमध्ये है ना टेस्ट कशी होणार 100% ऑनलाईन ही बॅचमध्येच होणार आहे. आणि बरेचसे विद्यार्थी अजून बॅचमध्ये आलेले नाही आहे ना, ते अजूनही फक्त क्लासेस एन्जॉय करताय, त्यांना टेस्टमध्ये अजून पण इंटरेस्ट नाही आहे. काल मी बघितलं 98 पैकी फक्त 68 का काहीतरी विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली आहे. बाकीचे विद्यार्थ्यांनी टेस्ट अटेम्प्टसुद्धा नाही केली आहे. काही तर फक्त टेस्टमध्ये आले आणि 0 मार्क्स घेऊन निघून गेले. मित्रांनो, असं नाही चालणार आहे. हा जो 1 महिना ना तो स्वतःसाठी द्यायचा आपल्याला, स्वतःसाठी द्या. लाईफ टाईम लक्षात राहील मित्रांनो का टेस्ट देणं खूप कंपल्सरी आहे. बघा, क्लासमध्ये टीचिंग जितकं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा डबल इम्पॉर्टंट टेस्ट आहे, है ना. म्हणजे टेस्ट, टीचिंग, रिव्हिजन अँड टेस्ट, टीचिंग, रिव्हिजन, टेस्ट या 3 कन्सेप्टकडे आपल्याला खूप व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आणि मग लक्षात येत असेल का ग्रुप टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या ग्रुप टेस्टच्या माध्यमातून है ना शेवटच्या ग्रुप टेस्टपर्यंत फुल लेंथचे आपल्या या ठिकाणी ॲटोमॅटिक आपण फुल लेंथपर्यंत जाणार आहोत, बरोबर ना. त्यामुळे ग्रुप टेस्ट अवॉइड करू नका आणि कोणतीच टेस्ट अवॉइड करू नका. त्यामुळे दुपारच्या वेळेस ठेवलेली आहे तुम्हाला रिलॅक्समध्ये. तर उद्या मॅट्रायसिस चॅप्टरची टेस्ट होणार आहे, है ना. 4-5 प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पण आपण स्टार्ट करणार आहोत. त्या ट्रिग्नॉमेट्री फंक्शन चॅप्टरसाठी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री 2चे फॉर्म्युले लागतील. ट्रिग्नॉमेट्री 1 आणि ट्रिग्नॉमेट्री 2 चॅप्टर जे 11th होते, है ना, ते रिवाईज करून घ्या, त्याची रिव्हिजन करून घ्या. आणि 12वीची पण बोर्डची रिव्हिजन आज वेळ भेटल्यास करून घ्या, कारण तो चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, लेंदी आहे, मोठा आहे आणि आपल्याला भरपूरसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. त्यामुळे तो चॅप्टर आपल्याला प्रिपेअर करताना थोडी रिव्हिजनची तुमची गरज असणार आहे. तर मग आज आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.